निरोगी आरोग्य आणि यश हवंय, मग घरात या ठिकाणी कचरा ठेवू नका. वास्तुदोषामुळे आरोग्य आणि यशावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार घरात सुख शांती नांदण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले असतात. वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी न केल्यास वास्तुदोष लागू शकतो. त्याचप्रमाणे आयुष्यात यश हवे असेल आणि निरोगी आरोग्य हवे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. वास्तुदोषामुळे अनेक प्रकारचे रोग आणि दुःख उद्भवतात. वास्तुदोषामुळे आरोग्य आणि यशावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते आपण जाणून घेणार आहोत. पुढील गोष्टींची काळजी घ्या. कचरा ठेवण्याची योग्य जागा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात कधीही कचरा गोळा करून ठेवू नका. तसेच कोणतेही जड यंत्र या दिशेला ठेवू नका. यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतं, प्रगती थांबते आणि आजार पसरू लागतात. झोपण्याची दिशा. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून झोपले तर तुम्हाला अचानक भयानक स्वप्ने आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. या समस्येवर मात करण्यासाठी दक्षिणेकडे तोंड करून झोपावे. यामुळे तुमचा स्वभाव बदलेल आणि तुमची निद्रा नाशनाची स्थिती सुधारेल. अशोकाचे झाड मुख्य दारावर लावा. तुमच्या घरातील सदस्यांच्या यशासाठी घराच्या मुख्य दारावर अशोकाचे झाडे लावावे. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील आणि नकारात्मक ऊर्जा घरात कधीही प्रवेश करणार नाही. शौचालयाची दिशा. घरात शौचालय बांधण्यासाठी उत्तम दिशा दक्षिण पश्चिम मानली जाते. परंतु जर तुमच्या घराच्या पूर्वेला शौचालय बांधायचे असेल आणि कोणताही पर्याय शिल्लक नसेल तर तुम्हाला शौचालय अशा प्रकारे बांधावा लागेल की तुमचा चेहरा पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही. संपूर्ण घर 5 घटकांनी बनलेले आहे आणि शरीर देखील या 5 घटकांनी बनलेले आहे. चांगले आणि आनंदी जीवन जगण्यासाठी या सर्व दिशा निर्दोष असणे सर्वात महत्त्वाचे आहेत. तसेच आपल्यावरील संकट किंवा आपल्या घरावरील संकट टाळण्यासाठी तुम्ही या वस्तू कधीही उधार मागू नका. वास्तुशास्त्रात घरात सुख शांती नांदण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले जातात, हे आपण मगाशीच बघितले. त्याचप्रमाणे कोणत्या गोष्टी उधार मागू नये याबाबत देखील माहिती दिलेली जाते. अनेक लोकांना इतरांच्या वस्तू उधार मागून घालण्याची सवय असते, पण असे करणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. या वस्तू कोणत्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. कपडे. इतरांचे कपडे कधीही घालू नका, कारण कपड्यांमध्ये सर्वाधिक नकारात्मक ऊर्जा असते. उधार मागून किंवा शेअर करून दुसऱ्यांचे कपडे घातले तर एका व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा दुसऱ्या व्यक्तीकडे जाते. त्यामुळे कधीही कोणाकडूनही कपडे उधार घेऊन परिधान करू नका. फुटवेअर. चप्पल, बूट यांसारखे फुटवेअर बदलणे देखील तुम्हाला महागात पडू शकते. शनी पैशात राहतो अशी धार्मिक मान्यता आहे. अशावेळी जर तुम्ही दुसऱ्याचे बूट आणि चप्पल उधार घेऊन घातली तर ती व्यक्ती तुमच्यावर संकट आणू शकते. अंगठी किंवा दागिने. इतरांची अंगठी उधार मागून घालू नका. अंगठी कोणत्या धातूची किंवा रत्नाची असली तरीही परिधान करणे टाळावे. असे केल्याने तुम्हाला जाणून बुजून किंवा नकळत ग्रहदोषासारख्या समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो. घड्याळ. घड्याळाशी माणसाचे नशीब जोडलेले असते असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीने घातलेले घड्याळ केवळ वेळच सांगत नाही तर त्याचा चांगला आणि वाईट काळ देखील सांगते. म्हणून एखाद्याचे घड्याळ घालणे नक्कीच टाळा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या घरात सुख शांती सुख समृद्धी नांदण्यासाठी मी जे व्हिडिओमध्ये काही उपाय सांगितलेले आहेत ते नक्की फॉलो करा. आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. काही अनुभव आल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.